श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की रामनवमीला अत्यंत शुभ योग तयार झालेले आहेत. या राशी होणार आहेत श्रीमंत. तर त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ खूप असा महत्त्वाचा आहे आणि तो मी अगदी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असेल तर त्याने चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा, कारण जे नवीन येणारे व्हिडिओ आहे तर त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. रामनवमीचा पर्व भगवान श्रीरामांच्या जन्म उत्सवाच्या रूपात साजरे केले जाते. पंचांगानुसार रामनवमी 17 एप्रिलला साजरी होईल. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार यावेळी रामनवमीला एक दुर्मिळ योगायोग घडत आहे. धर्मग्रंथानुसार रामजीच्या जन्माच्या वेळी जसे योग जुळून आले होते तसे यावेळीही तयार होत आहे. शास्त्रानुसार भगवान श्रीरामांचा जन्म कर्क राशीत झाला आणि त्यावेळी रामनवमीच्या दिवशी असाच योग तयार होत आहे. अभिजित मुहूर्तावरही पुन्हा असाच शुभ योग जोडून येत आहे. या दिवशी गजकेशी योगाचा प्रभाव राहील. भगवान रामांच्या कुंडलीत सूर्य 10व्या भावात स्थित आहे आणि उच्च राशीत आहे. रामनवमीच्या दिवशी सूर्य मेष राशीत असेल आणि दुपारी 10व्या भावात असेल. अशा स्थितीत शुभ योग जुळून येत आहे. त्यामुळे काही राशींना भगवान रामाच्या कृपेने विशेष लाभ मिळू शकतो. शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांचा जन्म झालेला आहे. या दिवसाला रामनवमी असं म्हटलं जातं. यंदा रामनवमीला दुर्मिळ आणि शुभ ग्रहांचा संयोग जुळून आलेला आहे. या 5 राशींच्या लोकांना लाभ होईल. यंदा रामनवमीचा उत्साह द्विगुणित असणार आहे. अयोध्यात राम मंदिरात रामलल्लाचे आगमन, यामुळे भक्तांमध्ये एक वेगळाच आनंद दिसून येत आहे. रामनवमीचं पर्व हे श्रीरामांच्या जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. नवरात्रीच्या शेवटचा दिवस म्हणजे नवमी तिथी ही रामनवमी म्हणून साजरी करण्यात येते. पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला रामनवमी साजरी करण्यात येते. रामनवमीचा दिवस अतिशय खास आहे. या दिवशी अतिशय दुर्मिळ आणि शुभ असा ग्रहांचा संयोग जुळून आलेला आहे. पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी 16 एप्रिल दुपारी 1:23 पासून दुसऱ्या दिवशी 17 एप्रिल दुपारी 3:14 पर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार रामनवमी ही 17 एप्रिलला साजरी करण्यात येणार आहे. श्रीरामांचा जन्म हा दुपारी झाला होता अशी धार्मिक शास्त्रात सांगण्यात आलेले आहे. या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 11:03 ते दुपारी 1:38 पर्यंत आहे. त्याच वेळी दुपारच्या पूजेचा शुभ मुहूर्त 12:21 आहे. त्यानुसार प्रभू श्रीरामांचे जन्मवेळ 12:21 आहे. पंचांगानुसार रामनवमीला रवी योग असणार आहे. तसेच या दिवशी सकाळी 11:51 पर्यंत शूल योग असेल. त्यानंतर गंड योग तर अश्लेषा नक्षत्र हे पहाटेपासून पूर्ण रात्रीपर्यंत असणार आहे. गजकेशरी योग आणि मालव्या राजयोग या दिवशी असणार आहे. या राजयोग काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. तर आता जाणून घेऊ की अशा कोणत्या राशी आहेत की त्यांच्यावर श्रीरामांची कृपा होणार आहे. त्यांचे सुखाचे दिवस येणार आहेत. श्रीरामांच्या कृपेने त्यांच्या सर्व मनोकामना इच्छा ह्या पूर्ण होणार आहेत. तर अशा कोणत्या राशी आहेत तर त्या आपण आता पाहूया. सर्वात म्हणजे मेष रास. तर रामनवमीपासून या लोकांची आर्थिक संकटापासून मुक्तता होणार आहे. वडिलोपार्जित संपत्तीतून फायदा होईल. नोकरदार लोकांना पद प्रतिष्ठा मिळणार आहे. कौटुंबिक समस्या दूर होऊन आनंद असेल. जोडीदारासोबतच नातं मधुर होणार आहे. दुर्मिळ शुभ योग जुळून आल्याने मेष राशीच्या लोकांना मोठा लाभ मिळू शकतो. त्यांना त्यांच्या व्यापारात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. त्यांचे अडलेले पैसेही त्यांना परत मिळू शकतात. तुम्हाला विविध क्षेत्रात चांगल्या संधी मिळू शकतात.
त्याचप्रमाणे दुसरी रास म्हणजे कर्क रास। तर कर्क राशीच्या लोकांना रामनवमीपासून अनेक चांगल्या संधी मिळणार आहेत। या लोकांना आर्थिक लाभ होण्याची देखील शक्यता आहे। कुटुंबात यांचा आनंद असणार आहे। समाजात यांना मान सन्मान वाढणार आहे। या राशीच्या लोकांना भगवान रामांचा विशेष आशीर्वाद मिळण्याची शक्यता आहे। भगवान श्रीरामांच्या आशीर्वादाने तुम्हाला या काळात काही चांगली संधी मिळू शकते। तसेच व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो। राशीच्या लोकांना अचानक धन लाभ होऊ शकतो। समाजामध्ये यांना मान प्रतिष्ठा वाढू शकते। प्रमाणे तुळ रास। तर रामनवमी तुमच्यासाठी शुभ असून तुमचे रखडलेले कामे मार्गी लागणार आहेत। वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता। गरजू लोकांना मदत करणे तुम्हाला फायदेशीर ठरेल। तुमच्या करिअरमध्ये तुमची प्रगती होणार आहे। भगवान श्रीरामांच्या कृपेने तुळ राशीच्या लोकांचे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले सर्व कामे आता पूर्ण होऊ शकतात। जर तुम्ही कोणत्याही मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचे स्वप्न पाहत असाल तर ते या काळात पूर्ण होऊ शकते। या काळात तुम्हाला करिअरच्या प्रगतीसाठी नवीन संधी देखील मिळू शकतात। त्याचप्रमाणे मकर रास। तर या लोकांची सर्व अडचणीतून सुटका होणार आहे। प्रिय व्यक्तींची भेट होणार आहे। प्रगतीचे नवीन संधी मिळणार आहेत। प्रियजनाकडून भेटवस्तू किंवा आदर मिळणार आहे। संपत्ती वाढ होणार आहे। धार्मिक प्रवास घडणार आहे। या काळात मकर राशीच्या लोकांना भगवान श्रीरामांच्या कृपेने मोठा फायदा होण्याची शक्यता आहे। तुमच्यासाठी प्रगती आणि यशाचे नवे मार्ग खुले होऊ शकतात। व्यावसायिकांना व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो। तुमच्या आयुष्यातील अनेक संकटे अडचणी दूर होऊ शकतात। मीन रास। तर रामनवमीपासून करिअरमध्ये चांगले आणि सकारात्मक बदल दिसणार आहेत। आर्थिक स्थिती सुधारणार आहे। कुटुंबात आनंद आणि सुख नांदणार आहे। जुन्या कर्जातून मुक्तता होणार आहे। कुटुंबातील वादही मिटणार आहे। मीन राशीच्या लोकांसाठी या काळात त्यांच्या करिअरमध्ये चांगले आणि सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात। यावेळी तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे अविवाहित लोकांना यावेळी लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतात। तर मित्रांनो, अशा प्रकारे ह्या ज्या काही राशी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्या राशींवरती श्रीरामाची कृपा राहणार आहे आणि त्यांची भरभराट होणार आहे। त्यांचे सुखाचे दिवस येणार आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।